उद्धारा जगतधारा देई सर्वा असावर सर्वानुसंधानी चित्तरमो निरंतर काम क्रोधादिक धारा मिळोन च अंतरी अखंडित वसो चित्ती तूच अनंता सर्वांतरी शरीरी गणितानि कन्या पुत्रादि परिग्रही अनासक्त असो चित्त आसक्त त्वत् अनुग्रही निरोधन निरोमान निरोलौकिक आगळा सोडविहा परिमद मोह पाशांतुनी गळा असो भोग असो त्याग असो विद्या असो कला हरित पद पदमांची भाव भक्ती दे सकळा चराचर दिव्य रूप दिसो बाहेर अंतरी सर्वांचे भले व्हावे उच्चारो मन वैखरी मी माझे मावळो सर्व तू तुझे उगवता मी तूपणा जगन्नाथा हो एकची तत्वता देव भक्त से द्वैत अद्वैत न खंडिता दाखवी देवानंता प्रार्थनाई तुलाता सद्गुरुनाथ महाराज की जय। सद्गुरु पैमावली मातोश्री मायांना प्रथम कृतज्ञपूर्वक वंदन आणि आपण सर्व सद्भक्त सश्रोते आपणा सर्वांना आदरपूर्वक नमस्कार। आपण जे चिंतन करीत आलेलो आहोत तो म्हणजे सुख हे ज्ञानपूर्वक घेण्यात आहे, सुख हे ज्ञानपूर्वक देण्यात आहे, सुख हे ज्ञानपूर्वक असण्यात आहे। कधी किती कसे कुठे घ्यायचे द्यायचे असायचे हा विवेक जेव्हा जागृत होईल ते वैराग्यपूर्ण कृती होईल ते सर्व सुख आहे। सर्व सुखी व्हावे याची इच्छा आहे। हा जो अमृतेश्वर आहे की सर्व सुख आणि या अंगाने आपण गेल्या वेळेला असणेपणाच्या अंगाने चिंतन केलं होतं। मुळात असणेपण आणि त्या असणेपणातून जे स्फुरण होतं तिथे देणं घेणं येतं। अजून एक असा प्रश्न आलाय त्याच अंगाने थोडं बघायला घेतलं आपल्या लक्षात येईल। कधी कधी आपल्याला शब्द वेगळे वेगळे वाटतात आणि मग आपण शब्द वेगळं आहे काय की कॉस्मिक माइंड, कॉस्मिक लाईफ, कॉस्मिक माइंड आणि इंडिव्हिज्युअल माइंड यांचा पर्यावरणाशी कसा संबंध आहे। कॉस्मिक लाईफ ज्याला म्हणतो ते असणेपण आहे। कॉस्मिक माइंड असं ज्याला आपण म्हणतो ते कॉस्मिक माइंड म्हणजे चित्ताका ज्याला म्हणतो की ते स्फुरण, पहिलं स्फुरण जे झालं असणेपणामध्ये त्याला कॉस्मिक माइंड म्हटले। आणि हेच कॉस्मिक माइंड अनंत रूपाने प्रकट झालेलं आहे। प्रत्येक देहामध्ये ते चित्त रूपाने प्रकट झाले म्हणजे मन रूपाने प्रकट झाले। इंडिव्हिज्युअल माइंड ज्याला म्हणतो आपण ते प्रत्येक
देहाच्या ठिकाणी हे जे मन आहे, दैहिक मन म्हणता येईल त्याला, ते चित्त आहे. आणि हे चित्ताकाशाचा एक छोटस पार्ट आणि पार्सल आहे बघायला गेलं. चित्ताकाश अनंत चित्तरूपाने प्रगट झाला. दुसऱ्या भाषेत म्हणायचं अनंत चित्त. मुळात जे कॉस्मिक माइंड आहे ते संपूर्णतः नेणीव स्वरूप आहे. संपूर्णतः नेणीव स्वरूप आहेच स्फुरण झालं असं ज्यावेळेला आपण सांगितलं जातं. आहे म्हणजे असणेपण. त्या असणेपणामध्ये आपण आहोत हे जे भान घेतलं गेलं त्याला म्हटलं प्रथम झालेलं आहेचं स्फुरण. आणि आपण आहोत हा जो भाव त्या असणेपणामध्ये निर्माण झाला त्यालाच म्हणतात कॉस्मिक माइंड म्हणजे चित्ताकाश. आपण पूर्वी त्याला चिदाकाश, चित्ताकाश आणि भूताकाश असा जे शब्द वापरलेले आहेत. शब्द ज्याला आपण म्हणतो ना की केवळ असणाऱ्या या तत्वामध्ये केवळ असणे पण म्हणजे चिदाकाश म्हणजेच कॉस्मिक लाईफ. आणि ह्या कॉस्मिक लाईफ मध्ये जेव्हा असणेपणाचं भान घेतलं गेलं आहो की आहे तर ते झालं कॉस्मिक माइंड म्हणजे चित्ताकाश. आणि हेच कॉस्मिक माइंड अनंत देहरूपाने प्रगट झालं. त्या प्रत्येक देहातून ते कार्यरत होतं. तर त्या प्रत्येक देहाच्या अपेक्षेत असलेलं कॉस्मिक माइंड हे चित्त झालं. म्हणून चित्त चैतन्य पडता मिटी हरिरूप दिसे अवघी सृष्टी असं जे म्हटलं ना ते एकेका देहामध्ये असलेलं चित्त आपल्या स्वतःला देहापुरती ओळखतो तेव्हा ते चित्त आहे. आणि हे जे चित्त जेव्हा आपण ह्या अनंत स्वरूपाचं स्फुरण आहोत, अनंत स्वरूपाचाच एक भाग आहोत, हे या चित्ताच्या ठिकाणी जेव्हा ज्ञान प्रगट होतं तर ते त्या चित्ताकाशाशी एकरूप होतं. आणि त्या चित्ताकाशाशी एकरूप झालं की तिथेच दिव्यत्वाची अनुभूती प्रगट होते. मग ह्यांचा पर्यावरणाशी कसा संबंध होतो असा प्रश्न येतो. पण प्रत्येक देहाच्या ठिकाणी येणारे जे विचार आहेत ते विचारांचं स्फुरण चित्ताकाशापर्यंत पोहोचतं म्हणजे कॉस्मिक माइंड पर्यंत पोहोचतं. आणि त्या कॉस्मिक माइंड पर्यंत गेलेला तो विचार आहे तोच पुन्हा आकाराला येतो. त्याला म्हणतात पर्यावरणाशी आलेला संबंध. आज जगामध्ये नकारात्मक विचार करणाऱ्यांची संख्या अधिक म्हणून नकारात्मक घटना घडतात अधिक. आपण म्हणतो ना अरे जगामध्ये असं कसं घडतं. सगळे सामूहिक पद्धतीने जेव्हा एखादा विचार अधिक करतात त्याचा परिणाम होतो. आजच उदाहरण तुम्हाला कळेल. जय श्रीराम. सगळीकडे जय श्रीराम जय श्रीराम जय श्रीराम चाललाय. तो प्रत्येक जण तेच बोलतोय जय श्रीराम. हे एका वाईट नाही, चांगलं आहे. पण चित्त म्हणजे देहाच्या अपेक्षेत एका ठिकाणी जय श्रीराम हा उच्चार आला. तो जय श्रीराम 10 लोकांनी म्हणायला लागले. मी प्रत्येक देहाच्या मनामध्ये म्हणता म्हणता त्याचा सोशल मीडियामध्ये बराच प्रसार झाला. पेपरामध्ये कुठे बघाल तिथे व्हॉट्सअपवर सगळीकडे हे चित्तच्या ठिकाणी असलेलं स्फुरण कॉस्मिक माइंड पर्यंत पोचतं, चित्ताकाशापर्यंत स्फुरलं. म्हणून आपल्याला वाटतं सगळीकडे आता हे जय श्रीराम दुमदुमत आहे कारण ते तसं झालेलं आहे. आणि त्याचा परिणाम आता जय श्रीराम याचा अर्थ काय तो होतो. प्रत्येक चित्तामध्ये जय श्रीराम म्हटल्यानंतर त्याने काय भाव धरलाय तो चित्ताकाशापर्यंत पोहोचतो आणि त्याचा परिणाम विश्वामध्ये होतो. त्याला म्हणतात पर्यावरणावर आलेला परिणाम. आता जय श्रीराम असं म्हणताना हा आमचा श्रीराम म्हटलं की त्याचा परिणाम द्वेष मत्सरामध्ये झाला. जय श्रीराम म्हटलं की सर्वांचा श्रीराम म्हटलं की आनंदी आनंद झाला.
नाम एकच, उच्चार एकच, पण त्याचा परिणाम कसा होतो? कारण जय श्रीराम म्हटल्यानंतर फक्त आमचा श्रीराम, बाकीच्यांचा कोण नाही असं जर म्हटलं तर तिथे इतरांबद्दलचा असलेला जो आधीच असलेला जो भेदभाव आहे तो प्रगट होईल. पण ज्या वेळेला जय श्रीराम म्हणजे श्रीराम म्हणजे हे अनंत स्वरूपच सर्व रूपारूपाने प्रगट आहे. ही कॉस्मिक लाईफच, कॉस्मिक माइंड आणि इंडिव्हिज्युअल माइंड रूपाने प्रगट आहे. हे जर लक्षात आलं तर श्रीराम म्हणजे सर्वांना एकात्म भावात घेणारा हा विचार सर्व विश्वावर प्रभावित करेल, सर्व विश्व प्रभावित होईल. म्हणजे विचार कसा करतो आपण, म्हणजे कॉस्मिक माइंड, इंडिव्हिज्युअल माइंड म्हटल्यानंतर सगळा इंडिव्हिज्युअल माइंडचा परिणाम आहे. आज लढाईची विचार जेव्हा सगळीकडे म्हणता एक हा लढाई करतोय, तो लढाई करतोय, तो म्हणणारे एक चाललंय काय, सगळीकडे लढाईचे विचार, ह्या विचारांचा परिणाम परत इंडिव्हिज्युअल माइंडवर होत असतो. परत त्याच परत आजूबाजूच्या परिस्थिती प्रकृतीवर होतो, म्हणजे प्रकृतीवर परिणाम होत असतो. पर्यावरण म्हणजे परत काय आहे शेवटी, या स्वरूपातून किंवा चित्ताकाशातून जे जे आकाराला आला आहे तेच पर्यावरण आहे. निसर्ग आणि पर्यावरण अशा दोन गोष्टी आहेत. निसर्ग म्हणजे दिसणारं आणि पर्यावरण म्हणजे त्याला धरणारं, त्याला धरून असणारं. लक्षात घ्या मी काय म्हणतोय. आज पर्यावरण बिघडलंय म्हणतात. पर्यावरण बिघडलेलं म्हणजे काय झालं, म्हणजे आता आपण म्हणतो ना तिथे मुंबईमधलं सगळं प्रदूषण झालंय. प्रदूषण झालं म्हणजे निराळे कचरा, वायू एवढे घटक वाढले. ते प्रदूषण झाल्यामुळे पर्यावरणाचा तोल ढळला. आता प्रदूषण कुठे झालं, वायू तत्वामध्ये, म्हणजे निसर्गाचा तो एक घटक आहे. आणि त्याचा परिणाम काय झाला, सर्व आजूबाजूच्या लोकांचं प्रकृती बिघडली म्हणा, की रोगराई सुरू झाली म्हणा, की ह्याचा परिणाम अशा पद्धतीने झाला. पर्यावरण म्हणजे ही प्रकृती आहे. पर्यावरणाचं ते निर्माण झालं त्याचा तो बॅलन्स बिघडतो. म्हणजे पर्यावरण म्हणजे कारण जे जे निर्माण झालंय ते निसर्ग आहे आणि ह्या नैसर्गिक घटनांना धरून ठेवणार एक आवरण आहे बॅलन्स करायला, त्याला म्हणतात पर्यावरण. आकाश तत्व, वायू तत्व, तेज तत्व, जलतत्व, पृथ्वी तत्व हे निसर्ग, हा निसर्ग आहे. नैसर्गिक म्हटलंय ना, निसर्ग म्हणजे दिसणारं, म्हणजे प्रगट झालेलं तत्व आहे तो निसर्ग. आणि ह्या पाची घटकांना बॅलन्स जो करतं त्याच्या भोवती असलेलं आवरण म्हणजे पर्यावरण. पर्यावरणाचा जर तोल गेला तर बऱ्याच गडबडी होतात. जर बॉम्ब कोणी टाकला, कोणी वेडा माणूस करू शकतो ना, एखादं डोकं फिरलं की टाकलं, काय होईल, सगळं बॅलन्स बिघडून जाईल निसर्गाचा आणि सगळ्यांचे त्याच्यात वाईट परिस्थिती निर्माण होईल. म्हणून ह्या सगळ्याला कारण प्रत्येक मानवी मनामध्ये विचार आपण कसे करतो आहोत हा पहिला भाग इथे लक्षात ठेवला पाहिजे. म्हणून संपूर्ण म्हणजे कसं आहे, आपण केलेला विचार हा दुसऱ्या गोष्टींवर परिणाम करत असतो आणि दुसऱ्यांनी केलेला विचार आपल्यावर परिणाम करत असतो. प्रत्येक वेळेला आपण जे करत असतो, आता आपण जेव्हा चांगले विचार करायचा प्रयत्न करतो तर त्याचा आपण मनापासून चांगले विचार करतो, सर्वांचं भलेभाव म्हणत असतो, तो विचार परत अगदी चित्ताकाशापर्यंत पोहोचतो आणि त्याचा परिणाम परत काही लोकांवर होतो, काही लोकांना होत नाही. कारण तिथे परत ते ग्रहण करणारे कशी मंडळी आहेत, मानसिकता कशी आहे त्याच्यावर आहे. तसेच अनिष्ट विचार करणारे लोक आहेत त्याचाही परिणाम तिथे होतो. म्हणून जगामध्ये चांगलंही घडतं, वाईटही घडतं, असं हे सगळं आपण म्हणतो आहोत. हे सगळे प्रत्येक ही चित्ताच्या ठिकाणी घडणाऱ्या विचारांचा प्रभाव आहे. म्हणजे हा पर्यावरणाशी संबंध कसा जोडतो, आपण म्हणतो ना की जगामध्ये आज जे जे घडतंय, युद्ध होतं तिथे, आता युद्ध म्हटल्यानंतर ते अनेक ठिकाणी युद्ध चाललंय. युक्रेनमध्ये चाललंय, इस्रायलमध्ये चाललंय, आता नवीन इराणमध्ये होतं की ना माहित नाही,
असे सगळीकडेच चाललंय. कुठेतरी ते येमन मध्ये पण आहे, कुठेही सगळीकडे बघायला तुम्ही अरे बापरे, तुम्ही जर असाच विचार करा, जर ते न्यूज बघत बसला तुम्ही डोकं करायला अरे बापरे सगळे लढायला, कारण तो परिणाम आपल्याला व्हायला लागतो. तर लगेच जर थोडा बंद करा आणि सगळ्याचं भलं उदय मला सगळी शांती निर्माण होते. कारण आपण परत तसेच विचार करायला तो परत चित्ताकाशामध्ये पोचतो, त्याचा परत परिणाम आपल्यावर होणार. म्हणून सतत सत्संगामध्ये राहून सतत सर्वत्र सुख शांती समाधान नांदत आहे, भाव आपल्याकडे सतत असावे. सतत सुख शांती नांदत आहे, सर्वांचं भलं होत आहे, सर्वांचं कल्याण होत आहे, हेच विचार आकाराला येतात. आजच पेपरामध्ये होतं की आपले पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की भारतातला एकही उपाशी राहता कामा नये, अशा पद्धतीने. चांगला विचार आहे, पण तो एकाने करून होत नाही. त्याचं जसं जय श्रीराम म्हटलं ना तसं सगळ्यांना मंथन झालं तर त्याचा परिणाम तिथे तसा व्हायला लागतो. म्हणून आपण जे विचार करू, हा लॉ ऑफ अट्रॅक्शन ज्याला म्हणतो ना, की विचारांप्रमाणे आपण परिस्थिती आकर्षित करत असतो. म्हणून आपली परिस्थिती जर आपल्याला सतत चांगली पाहिजे असेल तर आपल्याला विचारही तसेच करायला लागतात, लक्षात घ्या. म्हणून आपण जे सतत मागणं सांगितलंय, काय मागणं, की प्रत्येक म्हणजे संपूर्ण शरीर दिव्य स्वरूप ज्ञान स्वरूप आनंद स्वरूप आहे. संपूर्ण पेशी दिव्य स्वरूप ज्ञान स्वरूप आनंद स्वरूप आहे. संपूर्ण प्राणशक्ती दिव्य स्वरूप ज्ञान स्वरूप आनंद स्वरूप आहे. संपूर्ण जाणीव दिव्य स्वरूप ज्ञान स्वरूप आनंद स्वरूप. हा विचार. मग प्रत्येक श्वासागणिक स्मरणागणिक त्या विचाराचा परिणाम सांगितला. पण काय सांगितला, तुम्ही जर प्रत्येक जण जर असा विचार करायला लागला तर त्याच्या मागे भाव काय, की दिव्य स्वरूप ज्ञान स्वरूप आनंद चैतन्य स्वरूप आहे. म्हणजे नेमकं काय, प्रत्येक श्वासागणिक प्रत्येक स्मरणागणिक संपूर्ण शरीर संपूर्ण पेशी संपूर्ण प्राणशक्ती संपूर्ण जाणीव अधिकाधिक सुदृढ अधिकाधिक सशक्त अधिकाधिक आरोग्यशील अधिकाधिक कार्यक्षम अधिकाधिक तरुण अधिकाधिक उत्साही अधिकाधिक सुंदर अधिकाधिक दिव्य अधिकाधिक ऐश्वर्यवंत अधिकाधिक समृद्धिवंत अधिकाधिक सौभाग्यवंत अधिकाधिक सुयशवंत अधिकाधिक सद्बुद्धिवंत अधिकाधिक दिव्य प्रज्ञावंत अधिकाधिक स्वरूपज्ञानी अधिकाधिक आनंदी अधिकाधिक शांती स्वरूप होतो. हा विचार, हा संपूर्ण विचार म्हणजे जय श्रीराम. लक्षात ठेवायचं. नुसतं जय श्रीराम म्हटलं मी मागे त्याचा भाव काय, सर्व सुखी व्हावेत, सर्वभूती सर्व सुखी संपूर्ण होईजे. राम राज्य याचा अर्थ काय होतं, त्या रामाच्या राज्यात सर्व सुखी होते. राम राज्याचा अर्थ काय, एवढा हाच, सर्व सुखी. अशा पद्धतीने जर विचारांची धारणा केली गेली तर हे जे शास्त्र आपण म्हणतोय ते आपल्याला समजून घेतात. कॉस्मिक माइंड काय आहे, कॉस्मिक लाईफ म्हणजे शब्द जरा वेगळे वाटले की आपल्याला आपण म्हणतो अरे हे काय वेगळं आहे का, वेगळं काहीच नाही आहे. आपल्याला हा सगळा जो अभ्यास आपण करतो की जे अनंत स्वरूप आहे असणेपणाने, ते दिव्य स्वरूप आहे, मूळ स्वरूप आहे. ते जे दिव्य स्वरूप आहे तेच चित्ताकाश रूपाने प्रकट होतं. आणि ते चित्ताकाश प्रत्येक देहाच्या ठिकाणी चित्त रूपाने प्रकट, म्हणजे मन रूपाने प्रकट. दुसऱ्या भाषेत सांगितलं. आता हे जे मन आहे, आता आपण परत आपल्या मूळ विषयाकडे यायचा प्रयत्न करूया की जे मुळात असणेपणाने आपण जे आहोत. परत लक्षात घे, असणेपण जसं ब्रह्मांडाला व्यापून आहे हेच असणेपण प्रत्येक मानवी देहाला व्यापून आहे. सुख हे असण्यात आहे, ज्ञानपूर्वक असण्यात, नुसतं असण्यात नाही. गपचूप निश्चित पडून बसलाय तो असला आहे की दारू पिण्याचा माणूस पडलाय, असणेपणाने. पण तिथे ज्ञान नाही ना, ज्ञानपूर्वक असण्यात आहे. लक्षात ठेवा. पण महत्वाचा बोध लक्षात ठेवायचा, ज्ञान काय, चैतन्य स्वरूप आहे. ज्ञान अज्ञान आणि ज्ञान. चैतन्य स्वरूप आहे ज्ञान, अज्ञान काय मी देह आहे, अज्ञान कल्पना. तर आहे हे चैतन्य स्वरूप आहे
ह्या भावामध्ये निवांत होऊन जर आपण राहिलो, एका जागी शांत राहिलो, तर तिथे शांती सुख आहे. लक्षात ठेवायचं, तिथे शांत होतो, निवांत होतो. हे निवांत व्हायला खूप वेळ लागतो का? तसं पण नाही. खरं सांगायचं तर नुसतं 10-15 मिनिटं नुसतं श्वासाकडे पाहत राहिला आणि पाहता 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 सगळे विचार आपोआप जर वृत्तीरहित अवस्था यायला लागली, तर आपण त्या क्षणातच निवांत झालेलो असतो. ज्ञानपूर्वक असण्यामध्ये शांती सुख आहे. लक्षात ठेवा, ज्ञानपूर्वक असणे पण प्रत्येक मनुष्याच्या ठिकाणी पण आहे आणि ब्रह्मांडामध्ये पण आहे. प्रत्येक व्यक्तीच्या ठिकाणी असणे पण आहे. पण मी आहे असं तो म्हणतो, त्याचा असणेपणाला तो आहे म्हणतो, पण तो मी आहे तो देह आहे म्हणतो, तिथे गोंधळ घालतो. आहे ते म्हणून पै मला नाही म्हणत, मी आहे नका म्हणू. आहे ते मी असं आहे म्हणतं. मी आहे कुठे? मी नाहीच इथे. आहे ते मी म्हणतो. तर हे जे असणे पण आहे, हे ज्ञानपूर्वक असेल तर कधी, किती, कुठे, कसे असायचे. कधी, किती, कुठे, कसे म्हणजे काय? एकांतात बसाल तिथे, स्वतःच्याच ठिकाणी रममाण होऊन त्या चैतन्य भावात राहाल तर तिथे कुठे म्हणजे कसे म्हणजे वृत्तीरहित अवस्था जेव्हा जाल तेव्हा. म्हणून कधी, कसे, किती, कुठे, किती काय, कितीला मर्यादा नाही त्याला. एकदा तुम्ही म्हणून दिव्य साधना म्हणा किंवा ज्याला खरं मेडिटेशन म्हणतं, खरं मेडिटेशन म्हणजे पाहावे आपणासी आपण, या नाम ज्ञान असं जे सांगितलं जातं, ते जे मेडिटेशन आहे तिथे हा निवांतपणा अनुभवाला येतो. तिथे हे शांती सुख अनुभवायला येतं. कारण सुख हे अनुभवायचंय, मिळवायचं नाही, मिळवण्याची वस्तू नाही. कारण सुख हे स्वरूप आहे. स्वरूपाला काय वाटणार, स्वरूपाला काय घेणार, स्वरूपाला कसं असणे, त्याच्याशी एकरूप व्हायचंय. कोणी? चित्ताने. मी म्हणणार जे चित्त, मगाशी म्हटलं ना, चित्त म्हणजे काय? मी म्हणणार जे आपण आहोत, हे मी म्हणजे हे चैतन्य आहे. त्या चैतन्य स्वरूपाशी एक स्वरूपाची व्हावी. वस्तूचे पाणे स्वभावे ऐसे असे. वस्तूचे पाणे म्हणजेच हे जे तत्व आहे त्यालाच अनुभवायचं असेल तर त्याला वेगळेपणाने अनुभवता येत नाही. त्या तत्वाशी एकरूप होता आलं पाहिजे. म्हणजे असणेपणाशी एकरूप झाल्याशिवाय स्वरूपाची अनुभूती येऊ शकत नाही. म्हणून वेगळेपणाने पाहायला गेला तरी बाप जन्मात स्वरूप कळणार नाही. लक्षात काय म्हणतात बाप जन्मात काय नाही. कारण लोकांचा गोंधळ होतो तिथे बऱ्याच वेळेला. एकदा एक गुरु आपल्या शिष्याला सांगत होते की समोर पहा आणि दृष्ट्याकडे लक्ष वळव. त्या साधकाला कळलं नाही. त्याने आपल्या गुरुंना विचारलं, मी तुम्हाला समोर पाहिलं तर चालेल का हो? डोळे बंद मी तुम्हालाच बघतो. ते म्हणाले बघ. मला एका विचारलं, ही साधना बरोबर का? म्हणलं ही साधना चुकलं. का? गुरुना बघणं खूप चांगली आहे, वाईट नाही असंच पाहिजे. पण गुरुना कोण बघतं हे पण कळलं पाहिजे ना. गुरुना समोर पाहणारं कोण आहे ते तुझं स्वरूप आहे. त्या स्वरूपाला पोचशील तेव्हा गुरुच्या स्वरूपाशी एकरूप होशील. सद्गुरूंना पाहणं जेव्हा आपण पाहायला समजा, आता सद्गुरू त्यांचा भाव चांगलाच आहे त्या शिष्याकडे. मी तुम्हालाच पाहतो ना, समोर डोळे बंद मला काय दिसत नाही, मग मी काय करू? तुम्हाला बघतो म्हणाले. आणि सद्गुरूंनी त्याचा भाव बघून म्हणाला, हा तू बघ म्हणाले. पण तिथे थांबले तर ती साधना पूर्ण होत नाही. लक्षात ठेवा, ती साधना पूर्ण होण्यासाठी दृष्ट्याशी एकरूप स्वरूपाची व्हावी. वेगळेपणाने पाहता येत नाही. वेगळेपणाने रूप पाहता येतात, पण स्वरूपाशी एकरूप व्हावं लागतं. स्वरूपापासून वेगळे होता येत नाही. आपण चैतन्य स्वरूप आहोत
हे स्वरूपाशी असलेलं एकात्मकता आहे. सद्गुरू सुद्धा चैतन्य स्वरूपच आहेत. ही सुद्धा सद्गुरू स्वरूपाशी एकरूपता आहे, एकात्मता आहे. सद्गुरू म्हणजे काय? चैतन्य स्वरूपाशी एकरूप झालेली जाणीव म्हणजे सद्गुरू. म्हणून सद्गुरूंना पाहिलं रूपाने तरी ते चैतन्य स्वरूपच आहेत, भगवंतच आहेत. भक्तियोगात भगवंत म्हणतो आपण. ह्या जो भाव शिष्याकडे जेव्हा येईल तेव्हा हळूहळू तोही चैतन्य स्वरूपाशी एकरूप व्हायला लागतो. म्हणजे भक्तीमधून पण हे शक्य आहे. पण तरी सुद्धा मी म्हणणारा तिथे मीचा लोप झाला पाहिजे, म्हणणारा जागा झाला पाहिजे. ती शक्ती आहे, चैतन्य शक्ती आहे, हा बोध तिथे झाला पाहिजे. मग असणेपणाचं जे शांती सुख अनुभवता येते ना, तेव्हा देहभाव जेव्हा बाजूला होतो त्या क्षणासाठी, ते देहभाव बाजूला झाल्यानंतर उरतं काय? उरला उरे विठ्ठल असं जे संत सांगतात. त्याचा अर्थ तो आहे की मीला धरून जेव्हा सर्वत्र पाहायला लागतो तेव्हा ती विविध रूपं दिसतात. पण मीला सोडून जेव्हा तो साधक पाहायचा प्रयत्न करतो तो स्वतःला स्वतः पाहतो की चैतन्य स्वरूपाला पाहतं. हा बोध तिथे प्रगट होतो. म्हणून सर्वत्र चैतन्य स्वरूपच आहे, हा बोध तिथे असतो. आता इथे प्रथम लक्षात ठेवा, मगाही काय झालं, असणेपणामध्ये शांती सुख आहे. हे असणेपण म्हणजे एका जागी स्थिर बसून एकांतामध्ये विशिष्ट पद्धतीने स्वतःला स्वरूपात मुरवून घेता आलं तर असणेपणामध्ये, ज्ञानपूर्वक असणेपणामध्ये सुख आहे, हा त्याचा अर्थ लक्षात येतो. पण पुन्हा हा जो अनुभव घेतलेला आहे चैतन्य स्वरूपाचा, हा अनुभवाचं अनुसंधान डोळे उघडे करून जेव्हा साधक बघायला लागतो तेव्हा तो देहाच्या अपेक्षेत त्याला कार्य करावं लागतं. देहाला काही सोडून तो राहू शकत नाही. परत लक्षात ठेवायचं, देह हे दिव्य असं इन्स्ट्रुमेंट आहे, दिव्य असं साधन आहे. या दिव्य साधनातून म्हणजे साधन म्हणजे जसं पुष्पक विमान, पूर्वी म्हणायचे पुष्पक विमानातून श्रीराम अयोध्येला परत आले म्हणाले, तसं प्रत्येकाचं शरीर हे पुष्पक विमान आहे. आणि त्याच्यातून हा राम जर कळला तर, नाहीतर रावण. कळलं? हा राम प्रवास करतोय, हा जो राम प्रवास करतोय हे कळलं पाहिजे. आणि हे कळण्यासाठी सद्गुरूंचा संग हवा, सद्गुरूंनी दिलेली साधना हवी, सद्गुरूंप्रती शरणागती हवी की ही चैतन्य स्वरूप देहरूपाने प्रकट झालं आणि देहातून ते कार्यरत होतं. हे जर कळलं तर ज्ञानपूर्वक जगणं सुरू होतं अनुसंधानातून. आणि हे जेव्हा होतं त्यावेळेला आपण गेल्या वेळेला सांगितलं तर माझेनी अनुसंधान आहे वीण, स्नान संध्या तप होम दान सर्वही अधर्म जाण, मत भजन ते नोय. म्हणजे जर अनुसंधान नसेल तर स्नान संध्या केली, तप केला, होम केला, दान केलं, तीर्थयात्रेत केला, उपास तपास केला, सर्व केलं तरी तो काय आहे? अधर्म आहे. अधर्म म्हणजे चुकीच्या मार्गाने केलेली पूजन आहे. मग धर्म काय? अनुसंधानातून जे जे करशील तो धर्म. अनुसंधानामध्ये असलास की आहे ते चैतन्य स्वरूप आहे, सर्वत्र चैतन्य स्वरूपच आहे, कुठेही पाहिलं तरी चैतन्य स्वरूपच आहे. त्याच्यातून त्यातून तू जे जे कार्य करशील ते तुझा धर्म आहे, तो स्वधर्म आहे. सकल धर्मा माझी धर्म स्वरूपी राहणे स्वधर्म असं शब्द सांगितलं ना की सर्वत्र चैतन्य स्वरूप आहे, हा धर्म आहे. धर्म म्हणजे मार्गाक्रमण. धर्म म्हणजे मार्ग, अमुक एक विशिष्ट मार्गाने जे आपण चालतो तो म्हणजे धर्म. काय? हा जो आपण विचार आचार जो करतो तो कशाच्या अधिष्ठानावर पाहिजे? सर्वत्र चैतन्य स्वरूप आहे. मी म्हणणार सुद्धा चैतन्य स्वरूप आहे, समोर जो दिसतं ते पण चैतन्य स्वरूप आहे. म्हणून लोकांतामध्ये देणं घेणं येतं. इथे देणं घेण्यात सुख आहे. म्हणजे आपण काय
की ज्ञानपूर्वक घेण्यात चूक आहे. बऱ्याच लोकांना वाटतं आपण परमार्थ म्हटलं हे घ्यायचं नाही, ते घ्यायचं नाही, कोणी देतं नाही, नाही आम्हाला नको. तुम्ही नको म्हणता ते अहंकार आला, आणि हवं म्हटलं तरी अहंकार आला. मग काय करायचं? दिलंच घे, नाही दिलं तरी चालेल, हरकत नाही, का नाही देत, नको देत. घेणं म्हणजे बऱ्याच लोकांचा गैरसमज आहे. परमार्थ केला घ्यायचं घ्यायचं नाही. आपले सद्गुरू तर कोणी काय दिलं हा बाबा देते, बिचारे काहीच बोलायचं. नेहमी म्हणायचे अरे मला कपडे किती लागतात, 2 लेंगे आणि 2 सदरे बाद झाले, पण लोक भरभरून लेंगे सदरे देत होते. कळलं की नाही? म्हणून ते अरे नको रे म्हणायचे, पण दिलं तरी अरे कशाला देतो, ओरडत नव्हते. मला आठवतं एकदा आम्ही सद्गुरूंकडे असताना फोन चालला होता, कुठेतरी महाराजांचा कार्यक्रम, महाराजांना काय घेऊ, आम्हाला सदरा द्यायचा, लेंगा द्यायचा, काय तर काय चाललं. आणि मिलन वहिनी होत्या. अहो काय देऊ नका, अहो आमच्याकडे अगदी ते कपडे भरलेले आहेत, कपाट भरलेले आहे, सगळं भरलंय. तो समोरचा काय ऐकायला त्यानं, आणि मिलन वहिनी झालं समजावत होत्या. मी बसलो, महाराज बसले समोर. महाराजांनी दे फोन दे वाडे. बराच वेळ चाललं होतं, मग फोन घेतला. बरं बरं द्या. हा लक्षात घ्या, घेण्यात आणि देण्यात सुख कुठे ते समजून घ्या. ज्ञानपूर्वक घेणार. आम्हाला नको, अरे दुःखी केलंस त्या समोरच्याला, नको त्या अहंकार पण तू पकडलास. कोणी दिलं तर बाबा घे, तुला कोणी, तू कुठे मागायला जातोस, कोणाकडे मागायला जाऊ नकोस, अपेक्षा करू नकोस, आग्रही पण नको. पण कोण देत असेल तर प्रेमाने घे, त्याला बरं वाटतं. समोरच्या म्हणून ज्ञानपूर्वक घेण्यात, तुम्ही घेतलं म्हणजे तुमचा काही कमी नाही झाला, उलट तुम्ही त्याच्याबद्दल कृतज्ञता करता. अरे थँक्यू थँक्यू, केवढं मोठं दिलंच रे तुम्हाला. अरे भरभरून दिला, भरपूर दिला. आता कसं होतं, काही काही साधकांचा प्रेमाचा पुरावा एवढा असतो ना, आम्ही घरात दोघं आणि थैलीभर फळं देतात. घ्यायला पाहिजे ना, नको नाही. त्याला म्हटलं अरे 2 माणसांनी फळं किती देशील? नाही नाही 5-5 25 फळं आणून ठेवली. घेतलं, बरं वाटलं. गेल्यानंतर सगळ्यांना वाटून टाकलं तिथेच. तोही आनंदी, ज्यांना मिळालं तेही आनंदी, त्यांनाही फुकटचं फळं मिळाली ना. चैतन्य सर्वत्र आहे, त्याने दिलं आणि त्या चैतन्यालाच मिळालं. कळलं? लक्षात घ्या. हा जो आनंद आपण म्हणतो ना, ज्ञानपूर्वक घ्या. घरी कोणीतरी जातं जेवायला, ज्ञानपूर्वक जेवा. चैतन्य आहे, त्याने प्रेमाने एवढं केलंय, मनापासून धन्यवाद ठेवा मनात आणि घ्या. एक एक घास चैतन्याचा भोग येत आहे, प्रसाद आहे हा. घेण्यामध्ये, घेणं म्हणजे प्रसाद घेणं. चैतन्य स्वरूपाचा प्रसाद जेव्हा घ्यायला लागतो तेव्हा आनंद आपोआप स्फुरायला लागतो. तिसरी गोष्ट लक्षात ठेवायचं, हे जे घेणं आहे ना, सुखसोयी घेणं आहे. दुसऱ्या भाषेत शरीराला, आम्हाला कपडे नको, परमार्थ कपडे न घालणारे लोक आहेत ना. समाजात राहतात, तुम्हाला कपडे घालायलाच पाहिजे रे, पण कपड्यात बरा दिसतो ना, कपड्याच्या बघायला. आम्ही एकदा असंच चाललो होतो बोरिवलीला, तर एका पंथाचे लोक, आमची भाची होती एक जवळ, तिच्या बहिणीची मुलगी होती, लहान होती त्यावेळेला, आणि दिगंबर अवस्थेत ती मंडळी चालली होती. त्या बिचाऱ्या पूर काय करू, लहान मुलगी, तिला काय माहिती ना, आम्ही आपले डोळे लागून आपली गाडी बाजूला करतोय. अरे मी काय म्हणतो, तुम्ही दिगंबर आहे, तुम्हाला काही कपडे नाही, दिशा हेच अंबर असं त्यांचा चांगला भाव आहे त्यांचा, तसं काही नाही. पण ज्या समाजात आपण राहतो, समाजातले लोक सगळे कपडे घालतात, तर तुलाही कपडे घातले पाहिजेत आणि तुला योग्य ते कपडे घातले पाहिजेत. परत ज्या समाजात राहतो त्या समाजाप्रमाणे थोडंसं तुम्ही राहिलं तर त्यांनाही आनंद, सुख घेण्यात आहे. प्रत्येक गोष्ट घेण्यामध्ये जे आपण म्हणतो ना, घेणं कसं पाहिजे. अन्न हवंय की नको आहे? नाही, उपास आहे. आम्ही नाही, आता आम्ही उपासच करतो. किती दिवस उपास करशील? गौतम बुद्धाने बरेच दिवस उपास केला ना, म्हटलं ते उपास करता करता इतके खुश झाले की त्यांना चालता पण येईना. आणि त्याचे 2 शिष्य, वा वा वा, आमचे गुरु केले त्यांना, गौतम बुद्ध खात नाही म्हणून. शेवटी बिचारांना कळलं, जर मी आणखीन एक दिवस जेवलो नाही किंवा खाल्लं नाही तर मला देह सुटणार माझा, आणि मग मला ज्ञान कसं प्राप्त होईल. आणि शेवटी त्यांनी कोणीतरी एका बाई आल्या, त्यांनी त्यांना फळ दिलं, फळ खाल्लं.
हे फळ खाल्ल्यामुळे 2 शिष्य पळून गेल्याने कसला गुरु खातो काहीतरी. अरे बाबा, ज्ञानपूर्वक घेण्यात सुख आहे हे कळलं पाहिजे. सुखासाठीच आहे ना. गौतम बुद्ध दुःख का ह्याचा शोध घेत होते. दुःख का म्हणताना उपास करता करता त्यांच्या शरीराला जो त्रास होता दुःख त्यांना मिळतच होतं. मग त्यात सुख कसं होणार? तर खाण्यात सुख आहे हे कळलं त्यांना ना त्यावेळेला. शरीराला आवश्यक असेल तर ते खायलाच हवं, खाऊ नये असं पण नाही. किती खायचं हे कळलं पाहिजे, कसं खायचं हे कळलं पाहिजे, कुठे खायचं हे कळलं पाहिजे. पूर्वीच्या काळी ज्यावेळेला हे रोजे सुरू व्हायचे ना, तर एखादा मोहल्ला असेल समजा मोहल्ला, तिथे सगळेच रोजा करणारे, म्हणजे रोजा करण्यात बिचारे पाणी पित नाही सकाळी 5 वाजल्यापासून सगळं ते. आणि तिथे कोणीतरी बिर्याणीचं असं दर हे भांड उघडलं समजा, तर काय करतील लोक? जे उपाशी त्याला झोडल्याशिवाय राहतील का? मार दिला रे चला आमच्यासमोर तू खातोय, कारण सुगंध ते ना नाकात, घेण्यात सुख आहे. अरे मग आनंद घ्या. भजी आता आपण म्हणतो उपास करतोय आणि एकदम भजी कोणते तळतोय, नाही माझी महाशिवरात्र आहे. अरे नाकामध्ये सुगंध यायला लागला आणि तोंडाला पाणी सुटायला लागलं, सुख हे घेण्याचा खाऊन मुक्त हो. कशाला ते कडक उपास पाहिजे आणि कशाला हे पाहिजे. पण किती खाशील ह्याला मात्र नाही, भरपूर खात बसेल तर पोट बिघडेल. सगळं काही आहे ते घेण्यामध्ये. मग ज्ञानपूर्वक म्हटलं मी, वाटेल तसं घेत नका बसू. आणि घेतलंच पाहिजे असं नाही. जे जे परिस्थिती आपल्याला प्राप्त होती ते घ्यावं लागतं, घ्या. आता तुम्ही प्रवासाला चालल्यात आणि कोणते तुम्हाला लिफ्ट देते, या बसा चला आम्ही तुम्हाला आणखी पुढे, नाही आम्ही चालत जाणार. अरे घ्या, सोय मिळते ना, सुख सोयी आहेत, घ्यायला काहीच हरकत नसते. आजकाल मोबाईल आहे, सगळीकडे मोबाईल. मोबाईलमुळे सोय होते, ही सुख सोय आहे, ती घ्या. पण किती घ्या? रात्रंदिवस मोबाईलच्या समोर उभं राहायचं, तिथे दुःख निर्माण केलं परत. म्हणजे मर्यादा पाहिजे. प्रभू रामचंद्र मर्यादा पुरुषोत्तम होते, म्हणून मर्यादा महत्वाची आहे. मर्यादेत घेणं असेल, पण मर्यादेत घेणं म्हणजे वाटेल तसं घेत बसू नका, नाही तर लोक वाटेल ते घ्यायला लागतात, वाटेल तसं घ्यायला लागतात, शरीर प्रकृती बिघडतात. बऱ्याच लोकांना वाटतं ना, व्यसन ज्याला आपण म्हणतो, की आजही एवढं कडक कायदे केले तरी लोक घरच्या पार्ट्या करतात. काय त्याला नाव आहे घरच्या पार्ट्याला? रेव पार्टी. रेव पार्टी का नाव देव सांगितलं, काय दिलं आपल्याला तर माहित नाही. पण मला आश्चर्य वाटतं, तिथे धाड पडते. मग चांगली चांगली मंडळी, कॉर्पोरेटमध्ये काम करणारी तरुण मंडळी, तरुण, स्त्री पण आणि पुरुष पण, या रेव पार्ट्यासाठी मोठमोठे आर्टिस्ट, पैसा कमी बिमी, उलट जितके पैसे जास्त तितके रेव पार्ट्या जास्त. कारण रेव पार्टी म्हणजे स्वस्त वस्तू नाहीये ती, काहीतरी कुठेतरी एवढीशी 1 किलो पडते, कोटी रुपयाचा माल पकडला म्हणतात. म्हणजे विचार करा कशी आहे ती, महाग वस्तू आहे. पण लोक ते घेण्यामध्ये सुख समजून जातात आणि वाट्याला दुःख येतं. एखादी प्रकृती बिघडते, पकडले गेले पोलिसांकडे, तर तो मान सन्मान जातो. सगळ्या बाजूने तिथे दुःख आहे परत लक्षात. म्हणून घेणं ज्ञानपूर्वक पाहिजे. काय घ्यायचं, कसं घ्यायचं? देवाचं नाम घे ना. नाम घे म्हणजे स्मरण घे, हे घेण्यात सुख आहे. ज्ञान घे, घेण्यात सुख आहे. नवीन गोष्ट शिकायची तर शिक, म्हणजे तर घे. व्यवहारामध्ये अनेक आता इतकं ज्ञान अनेक पद्धतीने प्रगट व्हायला लागले. ते प्रत्येक ज्ञानाच्या अंगात आपण जितकं घ्यायला लागू तितकं चांगल्या चांगल्या गोष्टी आपल्याला प्राप्त होतात. म्हणून ज्ञान घेऊ नका असं कधी कोण सांगत नाही. पण ज्ञानपूर्वक हे सगळं घेतलं पाहिजे. किती घ्यायचं, ह्या प्रत्येक गोष्टीला कसं घ्यायचं, कुठे घ्यायचं हे कळलं पाहिजे. म्हणून घेण्यात सुख आहे, परत लक्षात ठेवा. तहान लागली तर पाणी प्यायला किती सुख होतं बघा. बराच वेळ पाणी नाही म्हणून जीव तळमळतो, तळपडतो. उन्हातून चालतात आणि मग एका जागी कुठेतरी बसला आडोशाला आणि पटकन पाणी काही बरं वाटलं म्हणताना आतून सुख अनुभवलं. खरं सांगितलं बरं वाटलं म्हणजे काय, जे सुखाचा तो अनुभव आहे. सुखाचा अनुभव म्हणजे स्वरूपाचा अनुभव आहे. परत लक्षात ठेवा, सुख आणि स्वरूप वेगळं,
नाही. म्हणून सुख घेण्यात आहे. म्हणजे ज्ञानपूर्वक ह्या गोष्टी, बाहेरच्या गोष्टी ज्या आपण घेतो, घेणं आवश्यक आहे, ते घेता आलं पाहिजे. काय घ्यायचं आणि काय घेऊ नको हे मात्र आपल्याला प्रत्येकाला कळलं पाहिजे. की बऱ्याच वेळा माणसं संगतीने बिघडतात म्हणतात. म्हणजे घेण्याच्या काय घ्यायचं हे चुकतात. एक जण पितो पण दुसरा पितो, सिगरेट पितो, कोण दारू पितो, कोण रेवपाटा करतो. हे घेणं आहे. घेण्यातून काय होतं, नुकसान आपलंच होतं हे माणसाला कळत नाही. पण त्याच जागी जर आपण चांगल्या गोष्टी घेतल्या, शरीराला व्यायाम करतो आपण, म्हणजे घेतो, लक्षात घ्या, अन्न घेतो, पाणी घेतो, ज्ञान घेतो, श्वासोच्छ्वास घेतो, श्वास नाही घ्यायचा म्हटलं तर जगू शकणार नाही. म्हणून हे ज्ञानपूर्वक घेण्यात सुख आहे हे लक्षात ठेवा. जे जे तुमच्या समोर तुम्हाला मिळतं आहे ते नम्रतेने घ्या. त्या अनंत स्वरूपाची आपल्यावर कृपा आहे म्हणून तुम्हाला मिळतंय. लक्षात ठेवा. एक लक्षात ठेवा, आता आम्ही दुबईला जाऊन आलो, मुंबईत आलो. वाळवंटामध्ये स्वर्ग निर्माण केला त्या लोकांनी. एक जण मला म्हणाले, अरे हे जग म्हणजे भिकारी आहे. म्हणून का रे? अरे आपल्या भारतात कसं निसर्गाने भरभरून दिलंय, अशा भाज्या आहेत, अशी सगळं शेती भीती काही बघा भरभरून आहे, पंचमहातत्व भरभरून आहे भारतात. त्या वाळवंटामध्ये काही उगवत नाही, काही नाही, पण त्या लोकांनी बाहेरून माती आणून उगवलं. पण काही नसताना सुद्धा त्याने उगवलं. आणि आमच्याकडे सगळं असून सुद्धा आम्ही मागे पडतो. हे घेणं कोणाचं चुकतं? आपलं. परमेश्वराने आपल्याला भरभरून दिलंय पण आम्हाला घेता येत नाही. त्यांना भरभरून नाही दिलं पण त्यांनी आपल्या बुद्धीचा वापर करून कसं घ्यायचं कळलं म्हणून त्यांचा स्वर्ग झालं. तिकडे राहणारे लोक इकडे यायला मागत नाहीत, त्यामुळे इथे बरं आहे म्हणतात. कारण तिथली स्वच्छता, तिथला शिस्त, तिथला इतकं चांगल्या म्हणजे सुखसोयीच्या दृष्टीने, सुखसोयीच्या दृष्टीने लक्षात ठेवा. पण ज्ञानपूर्वक ह्या सुखसोयी प्रगट झाल्या, प्राप्त झाल्या हे महत्वाचं लक्षात ठेवा. त्यामुळे देहाच्या अपेक्षेत जेव्हा आपण जीवन जगतो त्यावेळेला बऱ्याच गोष्टी तुम्हाला प्राप्त होतात, तुमच्या समोर असतात, ते घेता आलं पाहिजे तुम्हाला योग्य. आम्हाला घ्यायचं नाही, आम्हाला करायचं असं नका. तुम्हाला मिळतंय तुम्ही घ्या. तिथे सुखाचा अनुभव घ्या घेण्यातून. तिथे मदोन्मत्त होऊ नका, रे आमच्यासारखे आम्हीच आहोत, आम्ही भाग्यवान म्हणून बाकीचे लोक दुर्भाग्य. तसं नाही आहे. परमेश्वर कृपेने जे मिळालेलं आहे ते ज्ञानपूर्वक घेता आलं पाहिजे. आणि हे ज्ञानपूर्वक घ्यायचं असतं तेव्हा त्या परमेश्वराचं म्हणजे चैतन्य स्वरूपाचं मनापासून आपण आभार मानत राहिला पाहिजे. तिथे स्मरण येतं. म्हणजे दोन्ही गोष्टी ते आपल्याला होत असतात. म्हणून घेणं आणि देण्यामध्ये नेमकं काय आहे तो फरक आपल्याला लक्षात घेता आला पाहिजे. की एका बाजूने भरभरून घ्यायचं असतं आणि दुसऱ्या बाजूने भरभरून द्यायचं असतं. लक्षात घ्या. देणं घेणं म्हणजे जीवन आहे. एकांतात आहे तो असणेपण आहे. पण लोकांतात म्हणजे या विश्वाशी संबंधित होशील प्रत्येक जण एकमेकाला देतो आणि घेतोय. सगळीकडे देणं घेणं चालू आहे. श्वासोच्छ्वास हे देणं घेणं आहे. घेतल्यानंतर द्यावं लागतं. दिल्याशिवाय परत घेता येत नाही. नेहमी लक्षात. श्वास घेतला ना आता मला काय डोळ्याचं नाक धरून मरशील, तो द्यावंच लागतं. कारण त्या आपोआप प्रोसेस आहे ती. प्रत्येक गोष्ट आपण घेतो तेव्हा तिथे परत देणं हे सुरू होतं. शरीराच्या अपेक्षा मनात येणाऱ्या विचारांच्या अपेक्षा घ्या. चांगले चांगले विचार घ्या आणि त्याच्यातून अधिक चिंतन करून चांगले चांगले विचार सर्वांना द्या. जेव्हा देणं करायला लागतो देण्यात सुख आहे म्हणतात महाराज. पै महाराजच म्हणतात देण्यात सुख आहे म्हटले. मला एखादा प्रश्न फक्त देण्यात सुख आहे का? नाही म्हटलं. असण्यात पण सुख आहे, घेण्यात पण सुख आहे आणि देण्यात पण सुख आहे. कारण सुख हे स्वरूप आहे. तू कर का नको करू ते स्वरूप अखंड स्वतः आपल्या प्रत्येकाकडे. आपण स्वरूपाशिवाय आपलं अस्तित्वच नाहीये. आपण सुख स्वरूप आहोत आणि सुख स्वरूप असल्यामुळे द्यायला शिका.
महाराज काय म्हणाले? मग तू म्हणाले मग पै महाराजांनी असं का सांगितलं सुखे देण्यात आहे? कारण लोकांना द्यायचं कळत नाही, फक्त घ्यायचं कळायला लागलं. पैसा खा, मलाच पैसा पाहिजे, पण पैसे भ्रष्टाचार जो म्हणतात त्यावेळेला करोडो रुपये आले तरी यांचं पोट भरत नाही. मी म्हणतो सर्वसाधारण माणसाला जगायला किती पैसे लागतात हो? खरं सांग, सुखाने, सुखसोयीने. एखाद्या माणसाला लाखभर पगार असेल ना तर सुखसोयीने जगू शकतो मुंबईत म्हणजे लाखभर. पण तो जरा आड गावाला गेला तर 20-25 हजार पण त्याचं पोट भरू शकतं. 2 वेळेचं व्यवस्थित जेवण मिळतं, घर मिळतं, व्यवस्थित सगळं आरामात करता येतं. पण लोक तिथे थांबत नाहीत. लाख रुपये असले तरी अधिक लाख रुपये कसे मिळतील त्याच्याकडे विचार करतात आणि त्यासाठी नको त्या चुकीच्या मार्गाने ते घेण्याचा म्हणजेच ओरबडण्याचा प्रयत्न करतात आणि तिथे दुःखाला कारणीभूत ठरतात. दुःख तिथे निर्माण होतं. म्हणून ज्ञानपूर्वक घ्या आणि ज्ञानपूर्वक द्या. शिव्या देऊ नका कोणाला. ज्ञानपूर्वक काय द्यायचंय? लोकांचं भलं होऊ दे, भलं होऊ दे, भलं होऊ दे. प्रत्येकाचं. तो माझा आणि तुझा नाहीये. प्रत्येक ठिकाणी चैतन्यच आहे. म्हणून त्या प्रत्येक रूपाचं भलं व्हायला पाहिजे. तुला आवडतो की नाही आवडतो त्याच्यावर देणं घेणं ठेवू नकोस. कारण जोपर्यंत तुझ्याकडे चैतन्य नाही, भाव नाही, तोपर्यंत तुला आवड ना आवड आहे. मला हा माणूस आवडतो, मला हा माणूस आवडत नाही. का? अहंकार आहे म्हणून. आपण म्हणतो ना मला हा आवडतो, चांगली गोष्ट आहे. आम्हाला सद्गुरू आवडतो, छान गोष्ट आहे. ते दुसऱ्या पद्धतीने बरोबर नाही हो. गेलंच का माझं. इथे सर्वत्र चैतन्यच आहे. ह्या भावामध्ये देणं घेणं चालू पाहिजे ज्ञानपूर्वक. देताना भरभरून द्या. परत मिळेल ह्याचा विचार करू नका. चांगले विचार द्या. चांगलं काय जे जे देता येईल तुमच्याकडे, जे जे देता येईल ते द्या मनापासून. कारण समोरच्याचं भलं झालं पाहिजे. निसर्ग नियमाप्रमाणे ते पुन्हा तुमच्याकडे कुठून तरी येणार हे लक्षात ठेवा. त्यामुळे मन मोकळेपणाने द्या आणि मन मोकळेपणाने घ्या. चैतन्य भाव सोडायचा नाही. ज्ञानपूर्वक घ्या, ज्ञानपूर्वक. कोणालाही काही देताना ज्ञानपूर्वक द्या. चैतन्य स्वरूपाचं स्मरण करून द्या. नाहीतर दिल्यानंतर मी काही मोठं काम केलं बरं वाटतं मला, सुखच आहे खरं, पण तो अहंकार त्याच्या आला की ते दुःखाला तुरत. आपण जर एखाद्याला दिला आणि त्याने थँक्यू नाही म्हणाला, काय माणसात नाही. थँक्यू पण बोलत नाहीत. अपेक्षा तुला कशाला पाहिजे थँक्यू म्हणाल त्याने. आपण दिलं, त्याने थँक्यू नाही म्हटलं तरी सोडून द्या. तिथे नका अडकत तो थँक्यू म्हणत नाही म्हणून. शांत राहा, त्याचं भलं होऊ दे म्हणा आणि पुढे करा. तिथे अडकू नकोस. कुठे अडकायचं नाहीये तुला. देणी घेण्यामध्ये कुठे गुंतायचं नाही. परत दिलं तर दिलं आणि घेतलं तर घेतलं. म्हणून हरिश्चंद्र राजांची एक चांगली गोष्ट सांगितली जाते. हरिश्चंद्र म्हणजे दानशूर. त्यांची गोष्ट मोठीच आहे खरी, पण छोटी गोष्ट सांगतो. हरिश्चंद्र राजा जेव्हा दान करायचे त्यांची नजर अशी खाली असायची. आपण दान देताना कसे करतो? घ्या 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 करतो ना. म्हणजे आपण कोणतरी मोठे आहोत असं दाखवतो की घेणारे देणारे असतं ना. पण राजा हरिश्चंद्र अशी नजर खाली. म्हणून त्यांना एकाने विचारलं, राजा तू हे दान देताना तुझी नजर खाली का जाते? तर ते म्हणाला, राजा की मी हे जे देताना लोक मला धन्यवाद म्हणतात तर मी देणारच नाहीये. ते परमेश्वर कृपेने त्यांना मिळतं ते त्यांना देतोय. ही माझ्या मनात भावना असते. म्हणून लोकांनी मला मोठं करू नये म्हणून माझी नजर खाली असते. म्हणून दान देताना कसं द्यावं, देताना कसं द्यावं की हे सगळं परमेश्वराचं म्हणजे चैतन्य स्वरूपाचं जीवन आहे. तू कोण देणारा? आपण कोणतरी मोठे देणारे आहोत असं जेव्हा आपल्याला वाटतं, मग दानशूर असं नाव घ्यावं असं वाटतं, तेव्हा तिथे अहंकार असतो आणि तिथे देणं चुकतं. लक्षात ठेवा. अशीच एक गोष्ट छानशी आहे. श्रीकृष्ण नेहमी कर्णाचं कौतुक करत होता की तो दानशूर आहे किती म्हणून. अर्जुनाला राग यायचा. अरे कारण अर्जुन हा कृष्णाचा मित्र आणि कर्ण त्याचा शत्रू, कारण ह्याच्यावर देवभाव. पण श्रीकृष्णाला कर्णही आपलाच वाटत आणि अर्जुनही आपला वाटत. तर कौतुकच झालं, किती चांगलं कार्य करतो, किती दानशूर आहे. तर अर्जुन म्हणा, काय एवढं मोठं दानशूर करतो तू, काय एवढं असं करतो?
श्रीकृष्ण हसला आणि त्याने एक डोंगर होता म्हणून हा सोन्याचा डोंगर आहे, तो असं कर, लोकांना सांग हे सोनं त्यांना वाटायला लागतं. अर्जुन खुश झाला. श्रीकृष्ण मला दानशूर करायला केलं. प्रत्येकाला हाक मार, या या या, मग खणायचं आणि द्यायचं, थोडं 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 देत होता. दिवसभर देऊन थकला शेवटी. कितीतरी लोक आली, थोडं थोडं घेऊन गेली आणि मग त्याला फक्त थकला तरी त्याला वाटला बघा आम्ही किती लोकांना दिलं. श्रीकृष्णाने दुसऱ्या दिवशी कर्णाला बोलवलं. कर्णा, एक सोन्याचा डोंगर आहे, दान कर. त्याने लोकांना बोलवलं, या या या, ज्याला पाहिजे ते घेऊन जा. तो बाजूला जाऊन उभा राहिला. लोकांनी स्वतःच खणलं आणि स्वतःच घेऊन गेले. कर्ण शांत, त्याला थकायला नाही झालं, दमायला नाही झालं, की लोकांनी आपल्याला नाव घेतलं असंही नाही झालं. म्हणजे मीपणा तिथे नव्हता म्हणून कर्ण दानशूर, पण अर्जुनाकडे मीपणा आला तिथे त्याचा दानशूर झाला अर्थ नाही. श्रीकृष्ण त्याला फरक सांगितलं, बघ तुझ्यात आणि कर्णाच्या देण्यामध्ये काय फरक आहे. असा देण्यामध्ये पण फरक असतो. ज्ञानपूर्वक देता आलं पाहिजे. मनापासून द्या. मनापासून आपल्याला एखादी गोष्ट कोणती तुम्हाला म्हटलं बाबा मला हे साधनेचं हे कळलं नाही, सांगा. तुम्हाला माहिती असेल तर मनापासून सांगा की आपण ज्या आता स्वयंस्मरणाच्या काही कोणी कोणी विचारत आम्हाला हे पाहिजे, मला हे देऊ का, अरे द्या. आपल्याला कोणाला कुठे ती प्रॉपर्टी सांभाळून ठेवायची कोणाला, ते परमेश्वराचं ते सर्वांना मिळून देत, त्याचंच आहे सगळं. त्याच्याच अंगाने सगळं जेव्हा असतं तेव्हा ज्ञानपूर्वक देणं आणि ज्ञानपूर्वक घेणं ही गोष्ट आपल्याकडे ते लक्षात ठेवा. जिथे मी देतो आणि मी घेतो सुरू होतं तिथे लढाया सुरू झाल्या, तिथे भेदभाव सुरू झाले आणि तिथे दुःख निर्माण होतं. म्हणून सर्वांप्रती आपलेपणा. मी माझ्यापुरती पाहतो, मी सुखी झालो म्हणजे झालं, अशी जी भावना सर्वसाधारण माणसाकडे आहे तेच त्याच्या दुःखाला कारणीभूत आहे. तुला सगळं सुखसोयी आहेत म्हणून मी माझ्यापुरती बघेन असं आपल्याला बरं वाटतं. मी काय आपल्या घरात बरं आहे, चांगलं आहे, खाऊन पिऊन आपला कशावर जगाचं पडलंय. जगाचं मध्ये नाक खूप जाऊ नकोस, पण तुझ्या अवतीभोवती जग आहे तिथे जर तुझा उपयोग होत असेल तर तो उपयोग लोकांसाठी व्हायला हवा. हे नेहमी लक्षात ठेवायचं की तू तुझ्यासाठी जीवन जगत नाही, हे जीवन परमेश्वराचं आहे. आणि परमेश्वराच्या जीवनामध्ये हे जर जीवन पाहिलं तर जीवो जीवस्य जीवनम हा जो मुद्दा आहे तो नेहमी लक्षात ठेवा. एका जीवावर दुसऱ्या जीवाचं जीवन चाललेलं आहे हा अर्थ. म्हणजे एकमेकांनी मारलं पाहिजे असं नव्हे. जीवो जीवस्य जीवनमचा अर्थ वेगळा होता. एका जीवाने दुसऱ्या जीवाला सुखसोयी सुख मिळवण्यासाठी प्रयत्न करत राहिले पाहिजे. एकमेकाने एकमेकावर अवलंबून राहिलं पाहिजे की अवलंबून राहिले तरच सगळे सुखी आहेत. आपण जेव्हा ज्या समाजात राहतो त्या समाजातल्या सर्वांसाठी आपण काहीतरी आपल्या बाजून जेव्हा करायला लागतो तेव्हा तेही सुखी होतात आणि आपणही सुखी होतो. फक्त मला कसं मिळेल ह्या हेतूने मी काहीतरी खोटेपणा करत असेल, दान सुखता दाखवतो, हे करतो, तर तिथे शांती सुख नाही, तिथे समाधान नाही. लक्षात ठेवा, तिथे असमाधान सतत नांदेल. जेव्हा ज्ञानातून ते चैतन्य भावातून मनापासून जेव्हा द्याल तर देणेपणाचा अहंकार नसतो, कोणी कौतुक करावं ही अपेक्षा नसते, कोणी मान द्यावा हा आग्रह नसतो. तेव्हा असतं ते सुख समाधान असतं. सर्व सुखी व्हायचं असेल तर लोकांतामध्ये देणं घेणं हे ज्ञानपूर्वक झालं पाहिजे. एकांतामध्ये या स्वरूपाशी समरसता साधून असणेपणाचा अनुभव घेऊन तिथे शांती सुख अनुभवता आला पाहिजे आणि तिथे अखंड ह्या स्वरूपानुभव आपल्याला घेता आला पाहिजे. तोच सुख, तेच सुख, तोच आनंद, तेच प्रेम. म्हणजे जीवनामध्ये प्रत्येक माणसाला शेवटी काय हवंय जर बघायला तर त्याला प्रेम हवंय, सुख हवंय, शांती हवंय, समाधान हवंय आणि त्याच्यासाठी तो धडपडतोय. सगळं जग जर धावत पडत असेल तर ह्या फक्त एवढ्याच गोष्टीसाठी धाव पडतो. किती धावला तर शेवटी त्याला प्रेम हवंय, शांती हवे, सुख हवंय, आनंद हवाय. हे आनंद सुख हे आपल्या कृतीतून जेव्हा मंथन करतो, आपण कृती करतो म्हणजे मंथन करतो, विचारांचं मंथन करतो, कृतीचं मंथन होतं, तेव्हा या स्वरूपाचाच ठिकाणी मंथन होऊन तिथे ते शांती सुख अनुभवता येतं, तिथे तो आनंद अनुभवता येतो, तिथे ते समाधान अनुभवता येतं.
आणि हे सतत ज्याला अनुभवता येतो तो सर्व सुखी असतो. त्याला परत उंचकडे भीक मागायला लागत नाही. मला सुख हवं नाही. तू सुखीच आहेस. जिथे आहेस तिथे तू सुखी आहेस. कारण ते स्वरूप आहे आणि ते स्वरूपच तू आहे. हा जो बोध जर आपल्याला लक्षात आला तर ज्ञानपूर्वक घेण्यात सुख आहे, ज्ञानपूर्वक देण्यात सुख आहे, ज्ञानपूर्वक असण्यात सुख आहे. ते कधी, किती, कुठे, कसे घ्यायचे, द्यायचे आणि असायचे हा विवेक जेव्हा जागृत होईल आणि त्या विवेकातून वैराग्यपूर्ण कृती होईल. लक्षात एक एक शब्द वैराग्य. देण्याची इच्छा पाहिजे मनापासून. बऱ्याच वेळा आपण काय म्हणतो, मला आठवलं मध्येच एकदा आपले एक नामधारक एका शाळेमध्ये गेले. त्यांना काहीतरी डोनेशनची हा चांगला व्यापारी माणूस होता. हा मी 5,000 रुपये देणार. तेवढा ते बोलला आणि निघून गेला. नंतर परत गेलाच नाही. शाळा वाट बघते 5,000 रुपये कधी येणार. तेवढ्या पण त्याला वाटलं नंतर कशाला जायचं. चला माणसाची अशी वृत्ती, देव असं वाटलं तरी परत देत नाही. म्हणून द्या असं वाटतं पटकन दे. एकतर उद्या देईन म्हटलं की तो 5,000 नको 2,000 देतो. पटकन कमी होणार. कारण ही जी वृत्ती आहे देण्याची वृत्ती माणसाकडे नाहीये तशी. पण ती वृत्ती विकसित करता आली की देणं हे परमेश्वराचं देणं आहे. परमेश्वरच आपल्याच रूपानं देतो. परमेश्वराने आपल्याला जन्माला घातलं म्हणजे त्या परमेश्वराने स्वतःच्याच रूपानं दिलं. आणि ती रूप जेव्हा परमेश्वराचं म्हणजे अनंत स्वरूप स्मरण घेतात तेव्हा ते स्मरण देतात म्हणजे घेतात तेव्हा ते सुखी होतात. देणं घेणं हे असं आहे सगळीकडे. म्हणून प्रत्येकाशी आपला संबंध प्रेमाचा ठेवणं, आपलेपणाचा ठेवणं, आनंद देण्याचा प्रयत्न करायचा. लक्षात ठेवा. बोलण्यातून आनंद होते, पाहण्यातून आनंद होते, एकमेकाशी नुसतं हसण्यातून आनंद येतो. नुसतं हसा. नवीन तुम्ही बाहेर मॉर्निंग वॉकला तर फिरताना समोर दिसला तर तुमचा चेहरा हसला पाहिजे ना. तुम्ही मग जर असं बघायला लागलं तर लोक म्हणजे हा नको हसा. अरे हसायला का पैसे पडत नाही. हसायला तरी पैसे पडत नाही ना. हसला तर उगीच काय मागायचा म्हणतो. अरे कोण मागायला येतो तुझ्याकडे. नेहमी लक्षात ठेव. नवीन जागी जाताना आपण घाबरतो बोलायचं नाही. हसायला काही हरकत नाही ना. तुम्ही अगदी आम्ही दुबईला गेलो तर 17 पगडचे लोक म्हणजे रशियन, ते युक्रेनचे, दुसरे कोणते आपले कोरियन, नेपाळी, भारतीय, पाकिस्तानी सगळे आहेत. मुंबईपेक्षा आज 17 पगड लोक आहेत. आता मेट्रो मधून जाताना एकमेकांना बैला हसलं तर काय वाईट नाही ना. ते पण खुश होतो, आपणही खुश असतो. म्हणजे प्रसन्न चेहरा पाहिजे. मोठमोठा हा करत नका बसू. हा म्हटलं की लोक बापरे वेडाकडे. म्हणून द्यायचं कुठे घ्यायचं कुठे कळलं पाहिजे. म्हणून म्हटलं ना हे सगळ्या गोष्टी आपल्याला जेव्हा हे कळतं ज्ञानपूर्वक तेव्हा खऱ्या अर्थाने आपल्याला शांती सुख अनुभवता येतं. लक्षात घ्या. स्वरूपाला घेता येणार नाही, स्वरूपाला देता येणार नाही, पण त्याला अनुभवता येतं. आणि हा अनुभव सर्वांना मिळो अशी सद्गुरूचरणी प्रार्थना. हे ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे, आरोग्य दे, सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात घे. सर्वांचं भल कर, कल्याण कर, रक्षण कर आणि तुझे गोड नाम मुखात खंड राहू दे. सद्गुरुनाथ महाराज की जय.